आतून आपण बघितली गाडी, वाह किती छान वाटते. सध्या आम्ही खारघरला आलेलो आहे. थोडं गाडीचं आण गाडी पुढे. सध्या हे बघा, हा कार्पेट टाकून घेतलेला आहे. गाडी पुढे आलेली आहे. आता आपण विश्रांत करूया. तर हॅलो एव्हरीवन, आफ्टर अ व्हेरी लॉंग टाईम आय एम मेकिंग अ ब्लॉग. तर हां, काय पर्सनल इश्यू होते, खूप बिझी झालो तो मी लाईफमध्ये. तर सध्या मी तुम्हाला तोंड दाखवायला आलेलो आहे मी पुन्हा एकदा. तर हा कोणता ब्लॉग होणार आहे? हा न्यू ब्लॉग होणार आहे, स्पेशली कार रिलेटेड. फॅमिलीमध्ये न्यू कार येत आहे. तर थँक्यू बोला, मला कॉंग्रॅच्युलेशन करा, एव्हरीथिंग वॉट एव्हर. तर वेलकम बॅक टू माय चॅनल नेम इज शुभम राऊत ऑफिशियल. तर सध्या आता मी माझ्या घरी आहे. थोड्या वेळाने मी जाणार कार घ्यायला. तर मी आणि माझा भाऊ सध्या इथं आता काय करत तर नाही, तयारी करत आहे संध्याकाळची. तर चला डायरेक्ट आपण पनवेलला जाऊ. तर फायनली आपण निघालेलो आहे गाडीच्या दिशेकडे. तर सध्या आता 5:30 वाजत आहे. पप्पाचे फ्रेंड, मी, माझा भाऊ आणि मम्मी सगळे एकत्र निघालेलो आहे. हे बघा. तर आम्हाला आता खूप टाईम लागेल, सध्या खूप लेट झालेला आहे. तर आपण भेटू डायरेक्ट गाडीच्या शोरूममध्ये. चला. So let's introduce our new family member, new black Dzire. आता प्लीज मला विचारू नका ही जुनी गाडी ब्लॅकच का घेतली आहे. आय नो यू एव्हरीवन हाऊ मच आय लव्ह ब्लॅक कलर. सो बघा, ही आमची परंपरा चालू आहे. नवीन वस्तू घेतली तर अशी गाडी पुजायला लागते. चला. तर तुम्ही बाहेरून तर गाडी बघितली, चला मी आतला व्ह्यू दाखवतो की आतून कशी दिसते ही गाडी. हे बघा, खूपच छान आणि सुंदर, मस्त वाटली मला ही गाडी. आय लव्ह इट. तर चला थोडं बाहेर जाऊन थोडं अजून एकदा दाखवूया. हा करतो दरवाजा बंद. तर हे बघा, साईड व्ह्यू दाखवतो तुम्हाला. अरे इथं काहीतरी झालेलं वाटतं, डिस्कशन चालू आहे, काय हरकत नाही. चला मी बॅक व्ह्यू दाखवतो तुम्हाला गाडीची. तर हे बघा, मागून गाडी खूपच छान आणि सुंदर, वाटतच नाही कोणत्या अँगलने की डिझायर आहे म्हणून, कारण हा लेटेस्ट मॉडेल आहे 2025चा, ते पण ब्लॅकमध्ये. काय हरकत नाही. हे बघा, तुम्हाला मी फ्रंट व्ह्यू दाखवतो गाडीचा. पूर्ण तर सेम ऑडी वाटली मला या, बट आय लव्ह दिस कार. चला कारला बाहेर काढूया. फायनली आम्ही आमच्या घरी आलेलो आहे. सोसायटी खाली गाडी लावलेली आहे. आजीला दाखवायला, आजीचे जरा फोटो काढून घेतो. आजी इथं बरं जवळ रागी ओके. तर सध्या तर आम्ही आता खारघरला आलो आहे खाली कार्पेट टाकायला. कंपनीवाल्यांनी दिलं नव्हतं खाली कार्पेट वगैरे टाकायला. सध्या हे बघा, हा कार्पेट टाकून घेतलेला आहे, खूपच छान आणि सुंदर. हे बघा, मागं पण टाकून घेतलेला मस्त. काय हरकत नाही, गाडीला आपण टॉप मॉडेल करू मस्त. चला अजून बघू काय आहे. तर हे बघा, हे ते दुकान आहे, इथं गाडीचं सगळं काय भेटतं, पार्ट्स वगैरे वगैरे.
आणि हे बघा सध्या मी फ्रेग्रन्स बघत आहे चांगला गाडीमध्ये ज्याने खूपच मस्त आणि छान वास यावा. पप्पानी हा निवडलाय. हे बघा मला काय खास वाटत नाही, जाऊ द्या, पप्पाची चॉईस आहे ही. खूप किंमत जास्त काय हरकत नाही. चला हेच लावून घेऊया. तर फायनली गाडी घरी आणलेली आहे. आता आपण विश्राम करूया. उद्या सकाळी म्हणजे पहाटे 2 वाजताच गावाला जायचं लगेच. तर चला झोपूया. गुड मॉर्निंग. आपण सकाळपासून फक्त कारच चालवत आहे. एक्सपिरियन्स तर खूप चांगला आहे या गाडीचा, पण हालत खराब आहे कारण झोपलो नाही रातभर. मॉर्निंगलाच निघालेलो, रातच्याला लेट झाला होता मला खूप. सध्या आता आम्ही टेंभुर्णीला चाललो आहे काकाच्या घरी. तर फायनली आपण पोचलेलो आहे. हे बघा आकाश कंदील पण लावलं आल्या आल्या. हार वगैरे लावून घेतलं कारण आज लक्ष्मीपूजन आहे. हे बघा आजी झोपली वाटतं, दमली असेल बिचारी. तर आता काय दाखवू मी, जाऊ द्या. अशा प्रकारे आपली लक्ष्मीपूजन पण झालेली आहे. गाडी ओळण वगैरे पण झालेलं आहे. आता काहीच राहिलं नाही दाखवायला तुम्हाला. तर आता थेट मी व्हिडिओ संपवायला चाललेलो आहे कारण खूप मोठी झाली आहे. मी मुंबईवरून ते गावापर्यंत प्रवास थोडा दाखवला तुम्हाला मी. चला आपण व्हिडिओ समाप्त करू. तर मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओ किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर अशा प्रकाराने मी बोलतो टाटा आणि बाय बाय. आज आम्ही गाडी घ्यायला जाणार आहे पानसाठी. तर लिटरली 9 वर्षानंतर काहीतरी वेगळं घडत आहे. म्हणजे 9 वर्ष म्हणजे तर हेच होतं. तर अजून काही तुम्हाला सांगू शकतो डिटेल्स वगैरे ते तर एवढं मला माहीत नाही. गाडी कोणती आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच. तर चला